असल कोकणी चवीची मालवणी सोंदाळा आमटी आज मी तुमका अगदी सोप्या पद्धतीत बनवून दाखवते। जाडसर मालवणी वाटण, तिखट आंबट झणझणीत चव आणि सॉफ्ट सोंदाळी। ही आमटी ना गरम भात किंवा भाकरीसोबत एकदम अप्रतिम लागता। कोणी एका सार म्हणता, कोणी कालवण म्हणता, आम्ही आमटी म्हणतो। आज मी तुमका सोंदाळे कसे घ्यायचे, ते साफ कसे करायचे आणि त्याची आमटी कशी करायची ह्या सगळ्या या व्हिडिओत दाखवतले। तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि माझ्या YouTube चॅनल खमंग मराठीक सबस्क्राईब करा। तर सोंदाळे घेताना असे घट्टसर आणि चकाकणारे घ्यायचे, असे पिवळे पडलेले तोंडा उघडे पडलेले घ्यायचे नाही। आता बघूया हे साफ कसे करायचे। आधी सोंदाळे स्वच्छ धुवून घ्या, त्याची बाजूचे पर असतात ते कापून घ्या आणि त्याच्यानंतर त्याची खवला काढा आणि मग त्याचे तुकडे करा। आतमध्ये काय घाण असली तर ती काढा, आत अंडी असली तर ती बाजू करा आणि शेपटीकडे असे कट द्या, म्हणजे ना मसाला आतपर्यंत जाता। तोंडात सांगताना असे पटापटा साफ झाले, पण ॲक्च्युअलमध्ये वेळ लागता। साफ झालेले मासे मस्त धुवून घ्या आणि त्याच्यात घाला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार आणि माशांका बरा चोपडून ह्या सगळीकडे लावून घ्या आणि 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करत ठेवा। आता बघूया या आमटीचं जीव म्हणजे या आमटीचा वाटप कसा तयार करतात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घ्या ओला खोबरा, त्यानंतर घाला हिरवे मिरचे, आला, लसूण, कांदो, कोथिंबीर, 1 चमचो धणे, 1 चमचो बडीशेप आणि वरून घाला भिजत ठेवलेलं लाल मिरच्या। ह्यो मिरच्या ना मी आधी भिजत घातलेले थोड्याशा गरम पाण्यात, म्हणजे ना एकदम सॉफ्ट होऊन राहतात आणि वाटपात ना मस्तपैकी लागतात, म्हणजेच ना असे चरचरीत राहणार नाही। आमच्या ना लाल तिखटात बडीशेप धणे असला काय नसता, एकदम फकी असता, म्हणून ना आम्ही वाटपात घालतो। आता या मिक्सरात घाला थोडासा पाणी आणि मस्तपैकी गरगरावून घ्या आणि ह्या बघा ह्या वाटप तयार झालेला असा मस्तपैकी जाड असा, पण चरचरीत ठेवू नका था। चला आता बघूया या सौंदळ्याची आमटी कशी करतात ता। गॅसवर एक टोप ठेवून त्यात घाला तेल आणि त्यात घाला बारीक चिरलेलो कांदो छान परतून घ्या। कांदो छान परतून गुलाबी झालो की त्यावर घाला 1 चमचो लाल तिखट। या लाल तिखटानं ते आमटी भारी कलर येतात। आणि आता घाला आपण करून ठेवलेला मच्छीचा वाटण आणि मिक्सरचा भांडा धुवून त्याचं पाणी पण घाला, वाटण अजिबात फुकट घालवायचं नाही। आता या सगळ्या छान मिक्स करा आणि ह्या वाटपाक ना छान उकळी येऊन द्या आणि उकळी येली की मासे सोडायचे। आता ह्यो मासो ना गोडो असतं, त्यामुळे ना मी वाटपात तिरफळा मिरी असला काय घालूक नाही। जर हिवस मासो असला ना तर ह्या सगळ्या वाटपात घालूचं लागता। आता या आमटीत सोडा मॅरिनेट केलेले सौंदळ्याचे तुकडे आणि मस्तपैकी उकळी काढा। एक बारीकशी उकळी येली की मासे जर असे हलवून घ्या, जास्त जोरात हलवून जाशात तर मासे तुटतो, कारण ना हे मासे एकदम सॉफ्ट असतात आणि तोंडात टाकताच विरघळतात, म्हणूनच ह्याका बटर फिश म्हणतात। आता या आमटीत घाला चवीपुरतं मीठ आणि 4-5 ठेचलेली तिरफळामुळे ना या आमटीक एक खमंग वास आणि चव येतात। आता वरून घाला 5-6 आमसोलानी ना आमटीक एक मस्त आंबट चव येतात आणि माशाचं हिवस असतात ना तर त्याचं हिवसपणा पण जाणवणार। आमसोला नसती तर चिंच घाला, मी नेहमी चिंचच वापरते, पण आज नवीन आमसोला आणलेली होती ना म्हणून आमसोला वापरलंय। मध्यमाच्या 3-4 मिनिटं ही आमटी मस्त उकळून घ्या आणि शेवटी वरून थोडी कोथिंबीर घालून गॅस बंद करा, तर आपली अस्सल मालवणी सौंदाळ्याची आमटी किंवा कालवण तयार असा। आणि हा गाववाल्यांनो रेसिपी आवडली असात तर लाईक करा, शेअर करा आणि माझे YouTube चॅनल खमंग मराठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।